नमस्ते, मी रमेश मुकादम. ग्रामोदय विचार माध्यमातून आज पुण्यश्लोक अहिल्या होळकर, माता अहिल्या होळकर यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना स्मरण करतो आणि त्यांना अभिवादन करतो आणि त्यांच्याबद्दल दोन शब्द माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. 1768 ते 1795 मालवा प्रांताची महाराणी म्हणून देवी अहिल्याबाई होळकर यांनी कुशल असं काम बघितलेलं आहे. मल्हारराव होळकर यांच्या त्या सुनबाई होत्या. मल्हारराव होळकर यांचा मुलगा मालोजीराव होळकर याच्याशी अहिल्याच्या जवळ सुमारे 7 वर्ष असताना 8 वर्षाची ते असताना विवाह झालेला आहे आणि त्यानंतर त्या मालवा प्रांतामध्ये सुनबाई म्हणून आलेल्या आहेत. अशा ह्या पुण्यश्लोक अहिल्यामाता होळकर यांचा कारभार हा अत्यंत कौतुकास्पद आहे. सामाजिक न्याय जर कोणी राबवला असेल तो माता अहिल्या देवी होळकर यांच्याच राज्यामध्ये त्यांनी जवळजवळ 1768 ते 1795 या काळामध्ये राबवलेलं आहे. ब्रिटिश राज्य येण्या अगोदर मालवा प्रांतात इंदोर या ठिकाणी मल्हारराव होळकर यांचं राज्य होतं आणि होळकरांच्या राज्यावर पेशवांचं लक्ष होतं. साधारण 1744 साली त्यांचा मुलगा मालोजीराव म्हणजे अहिल्याबाई होळकरांचा पती मालोजीराव यांचं देवसन कुंभेर येथील एका युद्धामध्ये खंडेराव होळकर अहिल्यादेवी यांचे पती खंडेराव होळकर कुंभेरी या ठिकाणी 1744 रोजी लढाईत ते मारले गेले आणि त्यानंतर 12 वर्षांनी मल्हारराव होळकर यांचं देखील स्वर्गवास झाला. 1768 त्यांना महाराणी म्हणून राज्यगद्दीवर बसवलेलं आहे आणि महिला असताना कणखरपणे राज्यकारभार कसा करावा हा त्यांनी दाखवून दिलेला आहे. आणि ब्रिटिशांच्या आधी एक राणी कशी असावी ही त्यांनी आताचा मध्य प्रदेश म्हणजे इंदोर प्रांतामध्ये करून दाखवलेला आहे. आणि इंदोरमध्ये त्यांचे विविध शाळा आहेत, धर्मशाळा आहेत, मंदिर आहे, त्यांच्यावर त्यांची छाप दिसून येते आहे. राजमाता अहिल्याबाई होळकर या अहमदनगर या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे. अशा या महिला शासक या शासनावर पेशवांची नजर होती, आजूबाजूची इतर राज्यांची होती, मोगलांची होती. ज्यावेळेला अहिल्याबाई होळकर यांनी राज्यकारभार सांभाळल्यानंतर पेशवांनी त्यांना आपलं मांडलिक होण्यासाठी सांगितलं. त्यावेळेला त्यांनी पेशवांना सांगितलं की आमची महिला फौज आहे, त्यांनी महिला फौज त्यांच्याकडे होती, आम्ही तुमच्याशी युद्ध करायला तयार आहे, आम्ही युद्धात पराभव झालो तर आम्हाला काय वाटणार नाही, पण आमची महिला सैनिक ज्यावेळेला पेशवांचा पराभव करतील ते तुम्हाला नामुष्की होणार आहे, असं लेटर एक पत्र त्याने पेशवांना पाठवलं आणि पेशवे खजील झाले आणि त्यांनी अहिल्याबाईंना सांगितलं की आम्ही तुमचं राज्य हिरावेला आलो नाही, आम्ही तुमची खुशाली पाहण्यासाठी या ठिकाणी आलो आहे असं सांगून पेशव्यांनी युद्ध न करता तिथून निघून जाण्याचं काम केलं आणि अहिल्याबाई होळकर यांनी आपलं कणखरपणा दाखवून दिलेला आहे. कठोर प्रसंग किती जरी कठोर आला तरी आपण त्याला सामोरे जायचं आहे आणि जवळजवळ आपल्या राज्यकारभारामध्ये त्यांनी त्या अत्यंत न्यायप्रिय होत्या.
प्रखर शिवभक्त होत्या, कुशल प्रशासक होत्या, अत्यंत दारशूर आणि कार्यक्षम त्यांच्यामध्ये होती. त्या प्रखर शिवभक्त असल्यानं त्यांच्या आज्ञापत्रात शंकर प्रतिशंकर असा उल्लेख असायचा. त्यांची विशेषता अशी आहे, 3 गुण घेण्यासारखे आहे. त्यांची न्यायप्रियता म्हटली तर इंदोर शहरामध्ये त्यांचा मुलगा हा जवळजवळ आपल्या बग्गीमध्ये जात असताना एक गाईचा बछडा त्यांच्या त्या बग्गीमध्ये आला आणि तो मरण पावला. आणि ही माहिती ज्या वेळेला अहिल्याबाईंना माहिती झालं तेव्हा अहिल्याबाई होळकरांनी कठोर न्यायप्रिय करून ज्यांनी या गाईच्या बछड्याला इथे उचलून मारलेला आहे त्याला दंड द्यायचा आहे म्हणून त्यांच्या स्वतःच्या मुलाला देखील त्यांनी हातपाय बांधून रथाखाली उचलण्याचा आदेश सैनिकांना दिला. परंतु रथ चालवायला कोणी तयार नव्हता. अशा वेळेला अहिल्यादेवी स्वतः रथावर स्वार झाल्या. परंतु ज्या गाईचा बछडा मेला होता ती गाय मध्ये मध्ये यायची, त्यांच्या रथासमोर यायची. तेव्हा येथील अधिकाऱ्यांनी सैनिकांनी अहिल्याबाईंना सांगितलं की त्या गाईची इच्छा आहे की याला माफ करावं, आणि म्हणून मग अहिल्या ते होळकर यांनी स्वतःच्या मुलाला त्यांनी माफ केलं. हा एक त्यांचा विशेष आहे. आणि पेशव्यांना त्यांनी दिलेलं पत्र आणि त्यानंतर पेशवे परत गेले, त्यानंतर त्यांनी कणखरपणा दाखवलेला आहे. आणि त्या एवढ्या न्यायप्रिय होत्या, दानशूर होत्या की त्यांनी हिंदू धर्माच्या संदर्भामध्ये पण चांगलं काम केलेलं आहे. औरंगजेब हे शासक असताना त्याने अनेक हिंदू मंदिरांचं उद्ध्वस्त केलं, परंतु त्या हिंदू मंदिरांचं पुनर्जीवन करण्याचं काम अहिल्याताई होळकर यांनी केलेलं आहे. 1780 साली काशी विश्वनाथचं मंदिर औरंगजेबाने नष्ट केलं होतं. त्याचं पुनर्निर्माण करण्याचं काम अहिल्याबाई होळकरांचं होतं. अहिल्याबाई होळकर यांचा जन्म 31 मे 1735 रोजी अहमदनगर छावणी या गावी, जे महाराष्ट्रातील त्या होत्या. आणि देवी अहिल्याबाई होळकर या धनगर समाजाच्या, मागासवर्गीय समाजाच्या, आणि असं असताना त्यांनी या देशामध्ये स्वातंत्र्योत्तर मोठं काम केलेलं आहे. देशातील विविध जे मंदिरांचं पुनर्जीवन त्याने केलेलं आहे. अनेक धर्मशाळा बांधलेल्या आहेत, शिक्षण संस्था बांधलेल्या आहेत, त्यांना सगळं अर्थ त्यांनी मदत केलेली आहे. अशा कुशल प्रशासक राजमाता पुण्यश्री अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना नमन. त्यांचे गुण आताच्या राज्यकर्त्यांनी घ्यावी अशी अपेक्षा आहे. या संदर्भात आपलं म्हणणं काय, कमेंट्स करा. आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.